झी 24 तास एक पाऊल पुढे. रिलेशनशिपवर बोलू काही अत्यंत महत्त्वाच्या विचार आपण चर्चा करतोय. या रिलेशनशिपमध्ये असल्यानंतर नेमकं काय होतं ते आपण पाहिलं. त्याहीपेक्षा सुद्धा या रिलेशनशिपमध्ये नेमके कायद्याचे धोके काय आहेत. म्हणजे रिलेशनशिपमध्ये जाणं सोपं आहे, त्यातून बाहेर पडणं जितकं तापदायक आहे तितकंच त्यावरचा कायद्याचा बडगाही अत्यंत तापदायक असू शकतो. पाहूया याच विषयावर सेलिब्रिटींना काय वाटतं. कॅल्क्युलेशन ठेवून एखादी फॅक्टरी चालू करू शकतो आपण, प्रेमात नाही पडू शकत. आणि जर कॅल्क्युलेशन ठेवून प्रेमात पडतो त्याला प्रेम नाही म्हणत आपण. तर मला असं वाटतं की जो प्रेमात पडतो तो खरं सिरियस असतो, मग ती जनरेशन कोणती असो. मला असं वाटतं कुठल्याही अपेक्षांनी सुरुवात झाली एखाद्या रिलेशनशिपची की मी ह्याच्याशी अफेअर केलं तर मला ही संधी उपलब्ध होईल, किंवा मी हिच्याशी अफेअर केलं तर आज मला वरती जाण्याचा मार्ग दिसतोय. मला असं वाटतं ह्याच्यातही काही मुली अवलंबतात, त्या त्यांच्या पद्धतीने मार्गक्रमण करतात आणि सक्सेसफुल होतात. पण तुम्हाला ती नाही खावी किंवा ही नाही, ती नाही खावी किंवा तुम्ही सामान्यपणे अफेअर केलं पाहिजे. एक प्रकारे लव्ह इज नॉट ब्लाइंड, लस्ट इज असं जे म्हटलं तर ते अत्यंत खरं आहे. हेच आपल्याला दिसतं. आम्ही जाई वैद्य यांच्याशी आज दिवसभर चर्चा करत होतो, त्यांच्याकडून जाणून घेत होतो की नेमके याच्यातले कायदेशीर बाबी काय आहेत. पाहूया काय म्हणतायत. पूर्वी असं होतं की केवळ विवाह विषयक कायदे होते, त्यामुळे ज्या व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होत्या किंवा एका वेगळ्या प्रकारचं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असं नातं राखून होत्या, त्यांच्यासाठी कायद्यामध्ये काही कव्हरेज नव्हतं. म्हणजे त्याला अर्थात IPC खाली काही लग्नाचं प्रॉमिस दिलं असेल किंवा त्यानुसार काही वेगळे घटना असतील तर ते आहे. पण आपण जिथे प्युअर रिलेशनशिप्सचा फक्त विचार करू तिथे असं काही कव्हरिंग नव्हतं. पण 2005 मध्ये जो घरगुती हिंसाचार कायदा आला त्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे कुठल्याही प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये एकत्र राहणारं जे काही कुटुंब असेल त्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आणि त्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा आलेले आहेत. आणि त्यानुसार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जे जोडपं असेल त्यांच्यापैकी महिलेला फक्त तिला राहण्यासाठी जागा मिळावी, मेंटेनन्स मिळावा, किंवा त्यातून जर का मुलं झाली असतील तर त्यांच्या पोटगीची व्यवस्था मिळावी, किंवा त्यानुसार जर का तिचा छळ होत असेल तर त्याच्या विरुद्ध तिला दाद मागता यावी, अशा विविध तरतुदी या डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या खाली केलेले आहेत, ज्याचा फायदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जी कपल्स आहेत त्यातील महिलांना मिळू शकतो. या सगळ्या रिलेशनशिप मधल्या कायद्यांचा फायदा महिलांना मिळू शकतो, पुरुषांना यात फारसं नाही. विभावरी काय सांगाल, पुरुषांवर अन्याय होतोय? प्रत्येक घटने अंतर्गत वेगवेगळे सिच्युएशन्स असणार असं मला वाटतं. पण मुळात आपल्याकडे स्त्री पुढे जाऊन माझ्यावर अन्याय होतो आहे असं फार कमी वेळा म्हणू शकते किंवा म्हणते. त्यामुळे कायदा हा थोडा स्त्रीच्या अंगाने झुकलेला असणं हे साहजिक आहे. आपण अनेकदा अत्यंत एका छोट्या वर्गाविषयी बोलतो की जिथे स्त्रिया उच्च शिक्षित आहेत, स्वतंत्र आहेत, ज्यांना मत मांडण्याचा हक्क आहे आणि मांडण्याची सवय आहे. पण हा वर्ग खूप छोटा आहे. असा एक खूप मोठा वर्ग आहे जिथे घरात सुद्धा स्त्री म्हणू शकत नाही स्वतःच्या नवऱ्याला किंवा स्वतःच्या वडिलांना किंवा सासऱ्याला किंवा सासूला की मला हे पटत नाही आणि हा माझ्यावर अन्याय आहे. त्यामुळे इतकी वर्ष स्त्रियांवर अन्याय होतच आलाय. त्यामुळे काही वर्ष जर आता पुरुषांवर झाला तर काही हरकत नाही असं मला वाटतं. एक महिला किंवा स्त्री म्हणून तुझं मत महाराष्ट्राला समोर नोंदवलेलं आहे. वुमन ऑल अक्रॉस द वर्ल्ड स्पीक द सेम लँग्वेज अँड द लँग्वेज ऑफ सायलन्स असं एक म्हटलं गेलं. त्याचंही एक याला थोडीशी पार्श्वभूमी आहे. सौरभ, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की जाई वैद्य यांनी जे आता सांगितलं ते तुला माहितीये का, की तुझ्या पिढीला माहितीये का की अशा प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये जर काही गुंतागुंत निर्माण झाली तर काय होतं याची कल्पना आहे? नाही, फ्रँकली बोलायला गेलं तर आत्ताच्या पिढीला अशी काही कल्पना नाहीये की रिलेशनशिप मध्ये पडल्यावर काय कायदे आहेत काय नाही, ह्याच्याबद्दल ते टोटली ब्लँक असतात. म्हणजे अशा प्रकारच्या रिलेशनशिप मधनं जे आता सुरतचं झालं तशा प्रकारची अटक होऊ शकते किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही याची काही तोंड ओळख सुद्धा नाहीये? नाही, तसं काही नाही. कोणाला काही आयडिया नाही. जर असेल तर 100पैकी 1% पब्लिक असं असेल ज्यांना असं माहित असेल की हा बाबा जर असं काय चीट केलं तर असं तुम्हाला अटक होऊ शकेल किंवा तुम्ही प्रिझन मध्ये जाल. हे असं काही लोकांना माहिती नाही. तर बाकी सगळ्यांना
काही माहिती नाही, ते आपली लाईफ फक्त जगतात विदाउट नोईंग एनी रूल्स. मनस्विनी, मला तुम्ही सांगा की कुठल्याही प्रकारच्या कायद्याचा बडगा माहीत नसतो आणि अशा प्रकारे रिलेशनशिपमध्ये पडतात. असं काय घडतं रिलेशनशिपमध्ये की एका रात्रीत मनुष्य सगळं विसरून जातो? मला नाही वाटत की ते असं एका रात्रीत विसरलं जात असेल किंवा असं नाही, पण मुळात आपण ना ह्या गोष्टी, काही गोष्टी म्हणजे जसं मगाशी विभावरी म्हणाली की काळ बदलतो तसं नातेसंबंध बदलतात, हे आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि त्यामुळे नातेसंबंध एक्सप्लोर करून बघणं ह्यात काही चुकीचं आहे असं मला मुळात वाटत नाही. किंवा आपण एका अर्थाने ब्रेकअप होणारच नाहीत कधीच किंवा होऊच नाहीत असं नाही म्हणू शकत. उलट हे चांगलं आहे की ब्रेकअप होण्याची आपण एका अर्थाने संधी द्यायला पाहिजे. नकार स्वीकारायला जर आपण शिकलो एका अर्थाने, तर मग त्याच्या जे काही कॉन्सिक्वेन्सेस होत आहेत, आत्महत्या किंवा डिप्रेशन, हे कमी होतील. आणि त्याच्यासाठी म्हणजे एक नातं जे सगळ्यात जास्त टिकतं ते नातं सगळ्यात चांगलं, ही व्याख्या आधी आपण बदलायला हवी असं मला वाटतं. कारण अनेक अशी लग्न आपण म्हणजे जर आज 70-80 वर्षाची जी म्हातारी माणसं असतील त्यांची लग्न आपण बघितली तर ती कितव्या वर्षी झाली? ती 16व्या 15व्या वर्षी लग्न झालेली असतात. तेव्हा ते मॅच्युअर होते का? मनस्विनी, तेव्हा ते मॅच्युअर नव्हते हे जर आपण मानलं तर आज 17व्या वर्षी रिलेशनशिपमध्ये जाणारा मुलगा किंवा मुलगी मॅच्युअर आहेत का? पण अशी अपरिहार्यता आपण ठेवू शकत नाही. पण आपण म्हणताना कसं म्हणतो की मागची पिढी अशी आहे, ते तेवढे चांगले होते, त्यांची लग्न एवढी टिकली, पण ती कशी टिकली? हे आपण विचार करायला हवा. खरंच ती चांगल्या अर्थाने टिकली म्हणजे जे जे टिकलेलं आहे त्याविषयी सुद्धा एक प्रश्नचिन्ह ही पिढी निर्माण करताना दिसते. हाच तर कळीचा मुद्दा आहे आणि म्हणूनच रिलेशनशिप ही एक आत्ता आधार घ्यावा अशी गोष्ट वाटते. अशा एक मोठ्या पिढीसाठी आपण हा कार्यक्रम करतोय. रिलेशनशिपवर बोलू काही आता घ्यायचा आहे मला एक ब्रेक, आणि ब्रेक नंतर स्नेहलता देशमुखांकडून या विषयातनं बाहेर पडल्यानंतर, ब्रेकअप झाल्यानंतर मुलानं आणि मुलीनं कसं वागावं हे सुद्धा जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, पात्रा झी 24 तास आपण पाहताय रिलेशनशिपवर बोलू काय. झी 24 तास, एक पाऊल पुढे.